आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात विशेष रिपोर्ट. मुंबईत पोटा पाण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आजवर अनेकदा आंदोलनं केली. पण आता बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेत बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा त्याची नांदी मानली जाते. ठाकरेंच्या पक्षानं बदलली भूमिका. उत्तर भारतीयांचा विरोध मावळला. बीएमसी निवडणुकीसाठी बिहारचा दौरा. उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाटणा इथं जाऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या भेटीमुळे मात्र नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर रेल्वे भरती असो किंवा उत्तर भारतातून दररोज मुंबईत थडकणारे लोंढे, शिवसेनेनं वेळोवेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांच्या विरोधात दंड थोपटणारा ठाकरेंचा पक्ष आता मवाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगर आप देखें तो महाराष्ट्र में सब लोग साथ में रहते हैं. पिछले 2-2.5 साल में भी अगर आप देखें महाविकास आघाड़ी की सरकार थी, संविधान के हिसाब से चल रहे थे और विकास और तरक्की कर रहे थे. एकीकडे शिवसेनेतील शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत, तर दुसरीकडे ठाकरे यांनी भाजप विरोधकांशी जुळवून घ्यायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी पाटणा भेटीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिलं. तो कहा जब भी वक्त हो मुंबई में आए और ये आना जाना अभी चलते रहेगा. उन्होंने भी मुझसे कहा है कि अगले टाइम 2-3 दिनों के लिए यहाँ टूरिज्म हो, फॉरेस्ट हो, वो देखने के लिए आए. और मुंबई में भी काफी मैंने इनवाइट किया. संविधान को बचाने की और लोकतंत्र को बचाने की है, और लोकतंत्र और संविधान बचाने के लिए हम लोगों से जो बल होगा वो करेंगे. 2019 मध्ये भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेनं आपल्या राजकारणाची दिशा बदलली आहे, तर 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजप विरोधी संघर्षाला आणखीन धार आली आहे. राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पाटणा दौऱ्यातून बिहारींना आणि हिंदी भाषिकांना चुचकारण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही घोषणा केली जाऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. रणशिंग फुंकलंय. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा आदेश दिलाय. महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. निवडणुकीसाठी तयार राहण्याचे ठाकरेंचे आदेश. फेब्रुवारी-मार्च मध्ये महापालिका निवडणुकांचं रणशिंग. कोरोनामुळे राज्यातल्या बहुतांश महापालिकांच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. त्यानंतरच्या काळातल्या कायदेशीर बाबींमुळे महापालिका निवडणुका लांबल्या. पण आता राज्याच्या नगरविकास विभागानं प्रभाग रचना आणि प्रभाग संख्या निश्चित करण्याचे महापालिकांना आदेश दिले. त्यामुळे येत्या फेब्रुवारी ते मार्च मध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. महानगरपालिका येणाऱ्या निवडणुका प्रत्येक पक्षाच्या बैठका चालू झालेल्या आहेत आणि आमच्याकडे विभाग वाईज साहेब आजच्या दिवसात मला वाटतं 3 का 4 बैठका आहेत. महापालिकांमधील प्रशासकीय राजमुळे भ्रष्टाचार वाढला असून अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप मनसेने केलाय. प्रशासन स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार करतंय. त्यांच्यावर अंकुश ठेवायला कोण नाही, कुठला नगरसेवक नाही. त्यामुळे आयुक्त स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार करतायत. तर आमचं म्हणणं असं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत की 227 घ्या, 236 घ्या, पण निवडणुका लवकर घ्या. शिंदे फडणवीसांना महापालिका निवडणुकीत फारसं यश मिळणार नाही, त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी पळवाटा शोधत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय.
हे इलेक्शन तातडीने घेतलंच पाहिजे असं आमचं आधी मत होतं, माझं आजही मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होते. आपले 15व्या वित्त आयोगातले अनेक कोटी रुपये हे आपल्यावर महाराष्ट्राला कट बसलाय, कारण का आपण इलेक्शन वेळेवर घेतलेलं नाही आहे. आणि ईडी सरकारच्या लक्षात आलेलं आहे की सर्वेमध्ये त्यांना फारसं यश दिसत नाहीये, म्हणून या पळवाटा आहेत सगळ्या, बाकी काही नाही. महापालिका निवडणुका ही विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जाते. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपूर्वी बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोण वरचढ हे महापालिका निकाला अंतीच स्पष्ट होणार आहे. सुमित सोनावणेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूया महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत. विरोधकांनी शिंदे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या वादाचं खापर पंडित नेहरूंवरती फोडताना दिसत आहेत. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. सीमावादाला पंडित नेहरू जबाबदार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा आरोप. कर्नाटक सीमा प्रश्नावरून सामना. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंची एंट्री झाली आहे. पंडित नेहरूंमुळे हा सीमावाद निर्माण झाल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकात वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. वनमंत्र्यांनी पंडित नेहरूंवर खापर फोडलंय. मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जेव्हा नेत्यांना भेटलो, त्यांची तीव्रता पाहिल्यावर मलाही आनंद झाला की त्यांना आजही वाटतं की आम्ही महाराष्ट्राचा भाग झालो पाहिजे, आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे आणि पंडित नेहरूच्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागतं. सुधीर मुनगंटीवारांच्या या आरोपावर काँग्रेसनं जोरदार पलटवार केला. आपलं अपयश लपवण्याकरता भाजप नेत्यांकडून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत अशी टीका काँग्रेसनं केली आहे. केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. भारतीय राज्यघटनेचं 3रं कलम जे आहे ते असं सांगतं की सीमा बदलवण्याचा, नाव बदलवण्याचा राज्यांच्या अधिकार संसदेला आहे. तिथेही तुमचं बहुमत आहे. मग करून घ्या ना. दुसऱ्यांना दोष देऊन तुम्ही किती दिवस काढणार आहे? 8 वर्षानंतर महागाई, नेहरू जबाबदार. रुपयापेक्षा रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरते आहे, नेहरू जबाबदार. गेल्या 6 दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद कायम आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलंय. कारण कर्नाटकात भाजपची सत्ता असल्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. शेवटी आपण एका देशात राहतो, त्यामुळे शत्रुत्व नाही आहे. हा एक लिगल डिस्प्यूट आहे. त्याच्यामुळे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, आता मध्यंतरी दोन्ही राज्यांच्या इरिगेशन मिनिस्टर्सनी बैठक घेतली होती. अशा बैठका होत राहिल्या पाहिजे. सीमावाद पुन्हा उफाळून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्य सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. तर पंडित नेहरूंवर खापर फोडून सत्ताधाऱ्यांकडून आता हात झटकण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूयात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जतवर दावा करून एकच खळबळ उडून दिली. तर 40 सोडा एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय. पाहूयात एक रिपोर्ट. कर्नाटकाची जतवर वक्रदृष्टी. 40 सोडा एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढली आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलंय. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले. पाण्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचंय असा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं
वक्रदृष्टी टाकल्याचं स्पष्ट होत आहे. ಜತ್ ಅನ್ನೋ ತಾಲೂಕಾ ಅದು ತೀವ್ರ ಬರಗಾಲ, ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಕೂಡ ಇತ್ತು. ನಾವು ಅವರಿಗೆ ನೀರು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯೋಜನೆಗಳು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವರು ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಾವು ಅದನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತೇವೆ. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावलंच. राज्यातील एकही गाव कर्नाटकला जाणार नाही. वेळ आली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण कर्नाटकला एकही गाव देणार नाही. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाहीये. सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं. त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या. त्या चालू होत्याच, पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या. त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं. तर शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री आणि नुकतेच महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्नी तोडग्यासाठी नेतेपदी नियुक्त झालेल्या शंभूराज देसाईंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा हा दावा हास्यास्पद असल्याचा टोला लगावलाय. आपण अतिशय अभ्यासपूर्णपणानं या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी पुढे चाललेलो आहोत. माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत की याच्यात कुठलीही कमतरता राहू नये. सगळी न्याय बाजू आपली जी आहे, आपली सत्याची जी बाजू आहे ती योग्य पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टापुढे आली पाहिजे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा दावा जो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे तो हास्यास्पद आहे. त्याला किंचितही महत्व आपण देण्याची गरज नाही. बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर मराठी भाषकांना महाराष्ट्रात समावेशाचा लढा प्रलंबित असताना कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या जत तालुक्यातील 40 गावांवरील अजब दाव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारच्या पुढील निर्णयाकडे जतसह सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, जत तालुक्यातील गावांना कर्नाटकमध्ये का समाविष्ट व्हायचं होतं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. तब्बल 40 ग्रामपंचायतींनी 10 वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा ठराव केला होता. मात्र आता तिथं नेमकी काय परिस्थिती आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर काय माहिती दिली, पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. सांगली जिल्ह्यातील जत तालुका पुन्हा चर्चेत आला. जत तालुक्यातील 65 गावं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर जत तालुक्यावर आम्ही दावा करण्याच्या तयारीत आहोत या मुद्द्यावर गांभीर्यानं विचार करत असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलंय. अर्थात त्यांच्या दाव्याला तसं कारणही होतं. 2012 मध्ये जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. महाराष्ट्र सरकार पाणी देण्यास असमर्थ असल्यानं ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केला होता. पाणी प्रश्नावरून 2014 मध्ये मुंबईपर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर कायम दुष्काळी भागाकरता म्हैसाळ योजना राबवण्यात आली. 77 गावांना पाण्याचा लाभ मिळाला. मात्र 65 गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाही. पाणी मिळत नसल्यानं नागरिकांची नाराजी होती. पण मागील 10 वर्षात म्हैसाळ योजनेमुळे अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलंय. त्यामुळे कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांचं आता काय मत आहे हे पाहूया. कर्नाटक सरकारचे जे आज मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांना जर हिंमतच असेल तर 30च गावं काय प्रत्येक गावातून त्यांना जो भाग येणार तो घ्यावा. पण त्यासाठी त्यांनी सार्वमताला तयार व्हावं आणि 865 गावं जे आम्ही मागितलेली आहेत सीमा भागातली त्या 865 गावामध्ये सार्वमत घ्यावं. आणि सार्वमतात जर आम्ही हरलो तर आम्ही सोडू शकतो हक्क, पण त्यांनी हरले तर त्यांनी हक्क सोडावा एवढी तयारी ठेवून त्यांनी केंद्राकडे विनंती करावी. आज ते म्हणतायत की त्या ठिकाणी पेन्शन पुरवतो, हे करतो. आधी येथील जे रहिवासी आहेत, येथील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पेन्शनसाठी रोज दरदर फिरत आहेत. 10 चक्रा मारल्याशिवाय त्यांना पेन्शन सँक्शन होत नाहीये आणि महाराष्ट्रातल्या लोकांना पेन्शन द्यायची इथं ते भाषा करतायत. हे चुकीचं आहे. जे आहेत त्यांना तुम्ही बघू शकत नाही आणि तुम्ही नवीन आणि ह्याची मागणी करताय ते चुकीचं आहे. जत तालुक्यातील गावांनी नव्यानं ठराव केलेला नाही. या मुद्द्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. पाणी नाही म्हणून ग्रामपंचायतींनी तेव्हा तो निर्णय केला होता.
2012 साली त्यांनी ठराव केला होता. आता नव्याने कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही. 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी कर्नाटकशी निगोशिएट करून त्यांना जिथे पाणी पाहिजे होतं तिथे त्यांना देऊ, आम्हाला जिथे पाहिजे त्यांनी आम्हाला द्यावं असा आपण निर्णय केला होता. त्यानंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांना घेण्याचा निर्णय त्यावेळी आपले तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला होता. तशी योजनाही तयार झाली होती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचं भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळ जास्त मोठं आहे. जत तालुक्यात एकूण 117 गावं आहेत. म्हैसाळ योजनेमुळे 77 गावांना पाण्याचा लाभ मिळाला. त्यामुळे गावांचं चित्रच पालटलं. मात्र 65 गावं अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना पाणी मिळालं तर त्यांना कर्नाटकमध्ये समाविष्ट करा अशी मागणी करावी लागणार नाही आणि या प्रश्नावरून राजकारणही होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेळगाव सीमावादावरून राजकारण तापलेलं असतानाच कर्नाटक सरकारनं सुप्रीम कोर्टात वेगळाच दावा केलाय. सीमावादावर निवाडा करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बघूयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. सीमा प्रश्नी कानडी सरकारचा खोडसाळपणा, कोर्टातल्या सुनावणीला कर्नाटकचा आक्षेप, कर्नाटकच्या त्या अर्जाला महाराष्ट्राचा विरोध. बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतलाय. 2 राज्यातील सीमांविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसल्याचा दावा कर्नाटक सरकारनं या अर्जात केलाय. आपण स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 सेक्शन 7 आणि सेक्शन 8 तसेच बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट सेक्शन 3 ज्याप्रमाणे हा बाउंड्रीज डिमार्केट झालेले आहेत हे सेक्शन्स आपण चॅलेंज केलेले आहेत. कर्नाटक सरकारनं या अर्जाच्या माध्यमातून सीमा प्रश्नी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मात्र या अर्जाला महाराष्ट्र सरकारनं जोरदार आक्षेप नोंदवलाय. कर्नाटक सरकारचा अर्ज कोर्टाकडून फेटाळला जाईल असा विश्वास महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी व्यक्त केलाय. यामध्ये आपली केस चांगली आहे. हा अर्ज निश्चितच सुप्रीम कोर्ट फेटाळून लावेल आणि हा आपला दावा पुढे सुनावणीसाठी लागेल आणि एव्हिडन्स रेकॉर्डिंग वगैरे होऊन फायनल आर्ग्युमेंट्स यामध्ये होतील. खरं तर जवळपास 5 वर्षांच्या खंडानंतर सुप्रीम कोर्टात सीमा प्रश्नी पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा यावर सुनावणी झाली. सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला. स्वातंत्र्यानंतर हा वाद अधिक चिघळल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच हा भाग महाराष्ट्राला मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. ब्रिटिशांच्या सत्तेत बेळगाव हे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होतं. स्वातंत्र्यानंतर बेळगाव नगरपालिकेनं बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली. मात्र 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 50% अधिक कन्नड भाषिकांची संख्या लक्षात घेऊन बेळगावचा कर्नाटकात समावेश करण्यात आला. या प्रकरणावरून आजवर अनेकदा आंदोलनं झाली, पण प्रत्येक वेळी जुलमी कानडी सरकारनं ते बळाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी भाषिक मागे हटले नाही. आजही इथल्या मराठी भाषिकांना कानडी सरकारच्या अत्याचाराचा सामना करावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बघूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. श्रद्धाच्या हत्येवरून आरोपांच्या फैरी. मविया सरकारच्या दुर्लक्षामुळे श्रद्धाचा बळी. भाजपच्या आरोपानं महाविकास आघाडी आरोपीच्या पिंजऱ्यात. श्रद्धा वालकरच्या हत्येनं संपूर्ण देश हादरून गेला. विकृत आफताब पुनावालानं श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले. श्रद्धाच्या हत्येला आफताब जबाबदार आहेच, शिवाय पोलीस आणि त्यावेळचं सरकारही जबाबदार असल्याचा आरोप होतोय.
महाविकास आघाडी सरकार वसुलीत व्यस्त होतं असा आरोप भाजपनं केलाय। चिट्ठी लिखने के बाद भी उस समय उद्धव सरकार थी, उनकी सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की? यदि वे वसूली खेल में लिप्त नहीं होते और तुष्टीकरण की राजनीति नहीं करते तो श्रद्धा की जान बच सकती थी। त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। उसके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हुई, इसकी जांच हमको करनी पड़ेगी। मैं किसी पर दोषारोपण नहीं करना चाहता, लेकिन इस प्रकार के पत्रों पर कार्रवाई अगर नहीं हुई तो ऐसी घटनाएं होती है, इसलिए जरूर उसकी जांच की जाएगी। ऐसा कार्रवाई होती तो शायद जान बच भी जाती। राज्य कारभार चालवण्यासोबतच जनतेच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारवर असते। महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस आणि पर्यायानं सरकार सामान्य जनतेच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये ब्रेकनंतर बघूयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। तुरुंगात जैन यांची चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचं त्या व्हिडिओतून समोर आलं आणि त्यामुळे भाजप आणि आपमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलाय। तुरुंगात आपच्या मंत्र्यांची बडदास्त, जेवण वाढण्यासाठी खास सेवेकरी, सत्येंद्र जैनचा आणखी एक व्हिडिओ। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पार्टीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। तुरुंगात सत्येंद्र जैन यांची चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय। तुरुंगातील एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांना जेवण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नव्हे तर तुरुंगात त्यांना बाटलीबंद पाणी पुरवलं जातंय, एखाद्या हॉटेलप्रमाणे त्यांच्या बेडची व्यवस्था आहे। तुरुंगात एक व्यक्ती सत्येंद्र जैनची सेवा करत असल्याचं पाहायला मिळतंय। सत्येंद्र जैन आपल्या कोठडीत खुर्चीवर बसून जेवण करत असल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय। भारतीय जनता पार्टीनं बुधवारी हा 1.5 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपवर निशाणा साधला होता। तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप भाजपनं केला। उन्हें बाहर से खाना लाकर परोसा गया है, वो भी एक नहीं 2-2 व्यक्तियों के द्वारा, और खाना, सैलेड, ये सारी सुविधाएं वहां पर उनके लिए उपलब्ध है। क्या ये भी किसी ट्रीटमेंट का हिस्सा है या ये VVIP करप्शन ट्रीटमेंट और करप्शन थेरेपी का हिस्सा है? मतलब अरविंद केजरीवाल जी ने पूरा इंतजाम किया कि तिहाड़ में सत्येंद्र जैन और भ्रष्टाचारियों को ना मिले सजा, उनको मिले VVIP मजा। खरं तर 3 दिवसांपूर्वी सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील व्हिडिओ समोर आला होता। तुरुंगात एक व्यक्ती त्यांचा मसाज करत असल्याचं समोर आलं। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जैनला फिजिओथेरपी दिली जात असल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला। आता हा नवा व्हिडिओ समोर आल्यामुळे भाजप विरुद्ध आप असा राजकीय सामना रंगला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।